हिंदू पंचांगातील महत्त्वाच्या अशा 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणजे बलिप्रतिपदा म्हणून ओळखली जाणारी ही तिथी आहे. संपूर्ण भारतात बलिप्रतिपदा म्हणून साजरी केली जाते. दिवाळीचा एक महत्त्वाचा दिवस असलेल्या बलिप्रतिपदेला आपण महाराष्ट्रात दिवाळीचा पाडवा असे संबोधितो. विक्रम संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. ह्या दिवशी सर्वांनी पहाटे अभ्यंगस्नान करावे, नवीन वस्त्रे परिधान करावीत अशी पूर्वापार चालत आलेली रीत आहे. ह्या दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याची तसेच त्यावेळी पतीने आपल्या ऐपतीनुसार एखादी भेटवस्तू ओवाळणी म्हणून देण्याची एक गोड प्रथा आजही घराघरांमधून आवर्जून पाळली जाते. ही प्रथा आपल्या महाराष्ट्रात विशेष करून आहे. हा दिवस विशेषत्वाने शुभ मानल्यामुळे वैयक्तिक कार्यक्रमाचा प्रारंभ तसेच विवाहासारखे मंगल कार्य ह्या दिवशी आवर्जून केले जाते. परंतु त्याचबरोबर सामाजिक लोकोपयोगी कार्यांचा देखील आरंभ करावा असे सांगितले गेले आहे. शाळा, दवाखाने, पाण्याची टाकी, सार्वजनिक बगीचे, रस्ते अशा कामांना या दिवशी सुरुवात करण्याची प्रथा आहे. रात्रो बळीराजाचे त्यांच्या पत्नीसह चित्र काढून ते खास बनविलेल्या एका गादीवर, कारण बळी हा राजा होता त्यामुळे राजाला राजगादीच हवी, ठेवून त्या चित्राची पूजा करावी, त्याला यमदीपदान करावे, रात्रभर त्याच्यासाठी जागरण करावे, त्यावेळी गीत नृत्याचे कार्यक्रम आयोजित करून सर्वांनी एकत्रितपणे ह्या कार्यक्रमाचा आनंद लुटावा. ह्याच दिवशी सकाळी अभ्यंगस्नान, पूजाअर्चना, गोडधोडाचा फराळ केल्यानंतर शक्य असल्यास थोडा वेळ द्यूत खेळावे. ही द्यूतक्रीडा शिव-पार्वतीच्या द्यूतक्रीडेचे स्मरण म्हणून खेळण्याची प्रथा आहे. ह्या प्रथेमुळे ह्या प्रतिपदेला द्यूतप्रतिपदा असे आणखी एक विशेष नाव प्राप्त झाले आहे. मात्र आता ही प्रथा फार थोडी मंडळी पाळताना दिसतात. ह्या दिवशी अग्नी आणि ब्रह्मा ह्यांची रथयात्रा काढावी. पूर्वी प्रथम घरातील केरकचरा काढून तो एका पाटीत भरून त्या कचऱ्यावर एक पणती पेटवून ठेवीत. तिच्याबरोबर एक केरसुणी आणि एक चलणी नाणेही ठेवीत असत. नंतर ती टोपी गडी माणसाकरिता घरापासून दूर उकिरड्यावर नेऊन ठेवण्यास सांगितले जाई. त्यावेळी घरातील एका मुलीने थाळी वाजवून इडापिडा टळो, बळीराजाचे राज्य येवो असे म्हणण्याची प्रथा होती. आता ती शहरी भागातून पूर्णतः लुप्तप्राय झालेले दिसते. तर आता ऐकूया बळीराजाची कथा. दैत्यांचा राजा बळी हा नावाप्रमाणे बलवान होता. मात्र तो जसा महाप्रतापी होता तसाच परमदयाळू देखील होता. आपल्या प्रजेवर त्याचे अपत्यवत प्रेम होते. प्रजेच्या सुखासाठी तो सदैव दक्ष असे. विष्णूचा परमभक्त असलेल्या प्रल्हादाचा तो नातू ह्या बळीने तपश्चर्या करून त्या सामर्थ्याच्या बळावर स्वर्ग देखील जिंकला. त्याने प्रल्हादाला ते स्वर्गाचे राज्य देऊ केले. परंतु प्रल्हादाने बळीलाच राजगादीवर बसविले. त्यावेळी धर्माने राज्य कर असा उपदेशही केला. बळीने स्वर्ग जिंकल्याने देव घाबरून आपली रूपे बदलून स्वर्गापासून दूर गेले होते. एवढा हा पराक्रमी होता. ह्याने आपल्या आयुष्यातील जो शेवटचा अश्वमेध केला त्यावेळी ती संधी साधून इंद्राने विष्णूला बळीचा बिमोड करण्याची विनंती केली. त्यानुसार भगवंतांनी वामन अवतार धारण करून वटू वेशात बळीकडे जाऊन 3 पावले ठेवतात. यातील एवढी जमीन त्रिपादभूमी मागितली.
दातृत्वाबद्दल ख्याती असलेल्या बळीने बटूची ती इच्छा मान्य केली. त्याचबरोबर श्रीविष्णूने भव्य रूप धारण करून 2 पावलांमध्ये त्रिभुवन व्यापून 3रे पाऊल बळीच्या सांगण्यावरून त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात ढकलले. काही पुराणांच्या मते त्यावेळी प्रल्हादाने केलेल्या विनंतीवरून देवाने बळीला समपाताळापैकी सुतल पाताळात जाऊन राहण्याची आज्ञा केली. मात्र त्याच वेळी बळीची भक्ती आणि दातृत्व ह्यामुळे प्रसन्न होऊन त्याला ह्या कार्तिक शुक्ल प्रतिपदेला लोक तुझी पूजा करतील, तसेच ही तिथी तुझ्या नावाने बलिप्रतिपदा म्हणून ओळखली जाईल असा वर दिला. ही कथा सुपरिचित आहे. तर दिवशी समाजभिमुख अशा कार्याचा प्रारंभ केला जातो. आपणही एखाद्या सामाजिक संस्थेला आपल्या ऐपतीनुसार थोडीफार मदत करावी. परिसरातील मंडळींनी एकत्रितपणे आपल्या परिसरात निदान एखाद्या सावली देणाऱ्या वृक्षाचे रोपण करावे. एखाद्या सार्वजनिक वाचनालयाला काही ग्रंथ अथवा खुर्ची टेबल अशा त्यांच्या गरजेनुसार त्यांची आवश्यकता असेल अशा वस्तू पुरविल्या जातात. तर ह्याच दिवशी श्रीकृष्णाने गोकुळवासियांना इंद्रपूजा न करता गोवर्धन पर्वताची पूजा करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे रागावून इंद्राने गोकुळावर अतिपर्जन्यवृष्टी केली. त्यावेळी सर्व गोकुळवासियांच्या संरक्षणार्थ कृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगुळीवर पिलून धरला. त्या प्रसंगाची आठवण म्हणून ह्या दिवशी विविध पदार्थ गोडाचे अनेक प्रकार करून देवळात ह्या मिठायांची रास करून तिचा नैवेद्य देवाला दाखविला जातो. ही रास म्हणजे गोवर्धन पर्वताचे प्रतीक असते. एवढी अतिमधुर प्रथा भक्तमंडळींनी पाळली नसती तरच नवल. आपणही घरी नेहमीपेक्षा वेगळी जेवढी आणि जे शक्य होतील ते पदार्थ करून भगवान श्रीकृष्णांना प्रेमाने नैवेद्य दाखवावा. आजूबाजूच्या मंडळींना तो प्रसाद म्हणून वाटावा. आणि या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचंही आयुष्य वाढते. या दिवशी पतीने पत्नीला ओवाळणी म्हणून सोने, साडी किंवा एखादी मोठी वस्तू भेट देण्याची पद्धत आहे. दिवाळी पाडव्याच्याच दिवशी बलिप्रतिपदा पूजेला देखील विशेष महत्त्व आहे. बलिप्रतिपदेला बळीराजाचा हा शेतकरी राजा होता. त्याला 3 पावले जमीन दान स्वरूपात मागून विष्णूचा वामन अवताराने मारले. हा राजा जनतेची काळजी यासाठी ग्रामीण भागात अजूनही स्त्रिया भावाला ओवाळताना म्हणतात, इडापिडा टळो बळीचे राज्य येवो, अशी म्हण रूढ आहे. तर मैत्रिणींनो, आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी हा दिवस नव्या वर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीपूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. त्यांच्या जमा खर्चाचा नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोय. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद, कुंकू, गंध, फुलं, अक्षता वाहिल्या जातात. तर हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर नक्की एक लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. चॅनेलवरती नवीनच आले असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपल्या सर्वांना हॅप्पी दिवाळी आणि सर्वांचे धन्यवाद.